ग्रामस्थ मंडळ अट्टाली कोलीवाडा यांच्या वतीने 1995च्या सालापासून श्री हनुमान मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 31 वर्षे हा कार्यक्रम चालू आहे। तसेच सप्ताहामध्ये टाळकरी व भाविक भक्त हजारो संख्येने उपस्थित असतात। तसेच हा सप्ताह 3.5 दिवसाचा असतो। तसेच दिनांक 24/11/2025 रोजी काल्याच्या कीर्तनाची सेवा हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज खांडवल यांचे सुंदर असे कीर्तन झाले। त्यानंतर ग्रामस्थांनी जगन्नाथ महाराजांचे स्वागत केले। तसेच सप्ताहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी आलेल्या ग्रामस्थांचे व मान्यवरांचे शालपुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले। तसेच अट्टाली कोलीवाडा ग्रामस्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थापक मान्य श्री नारायण गजानन पाटील अध्यक्ष, मान्य श्री मुकेश काशीनाथ पाटील कार्य अध्यक्ष, मान्य श्री दशरथ हरिभाऊ पाटील उपाध्यक्ष, मान्य श्री हरिभाऊ कृष्णा पाटील सचिव, मान्य श्री संतोष मारुती पाटील उपसचिव, मान्य श्री अनिल धर्मा पाटील खजिनदार, मान्य श्री संदीप रतन पाटील उपखजिनदार, मान्य श्री गजानन हरिभाऊ पाटील गावप्रमुख, मान्य श्री चंद्रकांत जानू भगत पोलीस पाटील, मान्य श्री साईनाथ गणपत तरे, मान्य श्री नागेश संभाजी भोईर, मान्य श्री अमर वासुदेव पाटील, मान्य श्री प्रेम एकनाथ पाटील, मान्य श्री मनोहर मारुती पाटील, मान्य श्री राजेश भरत पाटील। तसेच ग्रामस्थांनी व मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। ग्रामस्थ मंडळ अट्टाली कोलीवाडा यांच्या वतीने 1995 सालापासून या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम उत्सव तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा हा सतत जवळजवळ 31 वर्ष हा अध्ययनाचा आणि संप्रदाय क्षेत्रातला अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम या गावामध्ये चालू आहे। आणि ह्या कार्यक्रमाला ह्या पंचक्रोशीतील सर्व माळकरी, सर्व टाळकरी, सर्व भाविक भक्त आपलं या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन तसेच हरिपाठ या सर्व अध्यात्माचा लाभ घेण्यासाठी येत असतात। आणि यामुळं आमच्या गावचा असा उद्देश आहे की या संप्रदाय क्षेत्रामुळे समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे। आत्ता सध्या या कलियुगामध्ये अनेक वाईट व्यसन लागतात आणि तरुणीही या प्रवाहामध्ये, महिला या प्रवाहामध्ये सहभागी व्हाव्या। आज आमच्या महिला भजन, कीर्तन, हरिपाठ करू लागल्या। पहिले महिला ह्या चूल आणि मूळ त्या मर्यादित होत्या, पण आज त्यांना या अध्यात्माचं वेळ लागल्यामुळं आज त्या ह्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये प्रभावित झाल्या आणि घराघरातील जे काय वाद असतील ते वादही या सांप्रदायिक क्षेत्रामुळे संपुष्टात झाले। आज आमच्या गावामध्ये जवळजवळ 100 ते 125 मानकरी माणसं आहेत आणि त्यामुळं प्रत्येक वर्षी आळंदी, पंढरपूर या ठिकाणी या हनुमान मंदिरातूनच दिंडी सोहळा प्रस्थान होतो। आणि या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धारच 1995 साली झाला आणि आज त्याला 31 वर्ष झालेले। आणि या 31 वर्षात सतत हा संप्रदायाचा कार्यक्रम या गावामध्ये चालू आहे। तसंच या गावामध्ये अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व कार्यक्रम होत असतात। क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम होत असतात। संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अट्टाली गाव हा हे फुलारलेला गाव आहे। या गावामध्ये सर्व तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, सर्व कार्यकर्ते हे कार्यकर्ते एकदम क्रियाशील आहेत, सक्रिय आहेत। आणि हे सक्रिय असल्यामुळं आम्ही सर्व हे कार्यक्रम संप्रदाय क्षेत्रातले असू द्या, सांस्कृतिक क्षेत्रातले असू द्या, क्रीडा क्षेत्रातले असू द्या, शैक्षणिक क्षेत्रातले असू द्या, हे सर्व कार्यक्रम आम्ही या गावच्या सर्व कार्यकर्त्यांमुळं यशस्वी करून दाखवतो। उदाहरण द्यायचं तुम्हाला झालं तर या गावामध्ये 2 हायस्कूल आहेत। आज या गावामध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी शिकत आहेत। ही एक शैक्षणिक परंपरा आहे। ही शैक्षणिक परंपरा आम्ही पूर्वीपासून जपलेली आहे।
आणि ती यापुढेही जपणार आहोत. आणि या अध्यात्म, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात या गावाचं नाव कसं पुढे जाईल या प्रयत्नात आम्ही सर्व गावचे कार्यकर्ते सर्व तत्पर आहोत. अखंड हरिनाम उत्सव सालाबादप्रमाणे होतो, पण मला वाटतं ह्या वर्षी ह्या कीर्तन हरिनाम सप्त्याला 31 वर्ष पूर्ण होत आहेत. 31 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे बोलायला खूप सोपं आहे, पण 31 वर्ष हा सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम टिकवणं तेवढंच एक मौल्यवान आहे. कारण आज मी या गावाची परिस्थिती बघतो तर कुठलाही कार्यक्रम असू दे या गावामध्ये, मग तो अखंड हरिनाम सप्ताह असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे आणि गावकीचे जे कार्यक्रम होतात त्या कुठला पक्षपात न करताना हे लोक पूर्ण गावकरी एकत्र येऊन करतात. त्याचा जास्त आनंद होतोय मला, कारण असंच आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि आपल्या गावाची संस्कृती, गावकीची एकता अशीच टिकावी एवढं बोलतो. माझे 2 शब्द संपवतो, इथेच थांबतो.
सर्व सुखाय अगन महापुर कुमारे हे सर्व सुखाय अगन महापुर कुमारे हरी
ताक पीरे गवळीयाचे ताक पीरे कोण
गवळीयांची तकबिरे कोण मोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा भक्ती तुका म्हणे तुमच्या दासी रूपदासी हीन कळा एवढा त्यांचा देवा काय सेवा भक्ती पांडुरंगा आपल्या पुढे सादर केलेला कृष्णाच्या भूमिका मांडणार आणि जनमानसातला नीलकंठ नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा विठ्ठला या दिव्य निमित्ताने आपली ही सकाळ अत्यंत गोड केली आहे. त्या निमित्ताचा परिचय अगत्याचा आहे. परमश्रद्धेने प्रेममूर्ती संत श्री शंकर महाराज साहेब यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली पुण्यभूमी म्हणजे आपला अटाणी पुणे बाबा आणि या पुण्यभूमीतला श्री हनुमान मंदिर या स्थानातला हा 3.5 दिवसाचा अखंड हनुमान हनुमान आपण आणलेले देव आहे आणि भगवान विष्णू आलेले देव आहे. भक्त आला का देव माग मागे येतो. धावे चाले मागे मागे अशा रीतीने आपण अत्यंत भाग्यवान आहात आणि तुमचा उत्सव मार्गशीर्षातच शोधतो. त्याचं कारण
मासानां मार्गशीर्षोऽहम्. मार्गशीर्ष हा त्याचा महिना. कॉम्बिनेशन असं आहे, महिना त्याचा आहे आणि पूजा तिची आहे. विठ्ठला लक्ष्मी आणि नारायण या दोघांची कृपा व्यवस्थित होईल हे त्याचं सूत्र. चांगली माणसं पृथ्वीवर झाली पाहिजे. कारण सज्जन धनिक झाला तर तो धर्म कार्य करेल. चांगल्या माणसाकडे पैसा आला तर तो पाटील आहे, चुकीच्या माणसाकडे आला तर तो पाटील आहे. धर्माला प्रतिष्ठा देणं हे त्याच्या अवताराचं पूर्ण प्रयोजन. नाही तर त्याला स्थिती सारखीच आहे, त्याचीच आहे. ममैवांशो जीवरूपी जीवभूत सनातनः मनशस्त्राणि इंद्रियाणि प्रतिष्ठानि कर्षति. मग धार्मिक लोक हे प्रतिष्ठित झाले पाहिजे अशी प्रतिष्ठा आहे. संपन्न होणारा हा उत्सव त्याची कार्याची कीर्तन करणार. पूजनीय बाबांची पुण्यभूमी त्यामुळे तिथे येण्याच्या भावना ह्या फार वेगळ्या आहेत. त्याचं कारण संत महात्मे ज्या पुण्यभूमीत वावरली ती भूमी भूमी नसते, ती समाजासाठी प्रेरणा असते. विठ्ठला सोप्या पीचवर कोणी पण रंगताय. विठ्ठला सत्ता पोहोचल्या तरी अशी नाही तर कशी. एवढ्या परिणामकारक साधनेनंतर आपण जेमतेम इथपर्यंत आलो. बरोबर श्रोते हो, किती मेहनत घ्यावी लागली असेल त्यांना. बरं ते काम करताना त्रास किती. ज्ञानोबाने आळंदीत काम करत होते, त्रास द्यायला चाकणचे असतील का. विठ्ठला देहूत तुकोबारांना त्रास द्यायला चिखलीतले येणार आहेत का. नाही, आपलेच. या सगळ्यांना सांभाळून समजावून आणि सामावून घेऊन काम करावं लागतं. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. प्रभावाला नाकारणारी माणसं स्वभावात खोड्या काढतात. विठ्ठला काम करत राहील. महापुरुषाला माहीत असतं कुठं लक्ष दिलं पाहिजे. बाळ जन्माला आल्यावर 5व्या रात्रीला आपल्याकडे काय असतं. 5वी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सुईणीकडे असतं. तिचं शिक्षण पहिली पण नसते, पण ती 5वी करते. अख्खे लोक इकडे कोण पाहुणा आलं, बाळ कसं आहे, अशा सगळ्या गडबडीत असत. पण त्या सुईणीची नजर फक्त एकाच गोष्टीकडे असते. कुठं. तो दिवा विजला नाही पाहिजे. कोपरच्या पलीकडचा नाही, कोपऱ्यातला दिवा. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. जेवी सटवी जे राती न विसंबीजे गावाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. समाज आम्हाला काय देतो त्यापेक्षा आम्ही समाजाला काय दिलं पाहिजे याचा विचार करतात ते महापुरुष आहेत. विठ्ठला विठ्ठला ज्यांना माहित नाही, ब्राह्मणांनी वाचायचे सगळे ग्रंथ कोळ्यांनी लिहिलेले. कोळ्याची कीर्ती वाढली कोळ्याची कीर्ती वाढली कोळ्याची कीर्ती वाढली. त्याच्यानंतर व्यास कोणाचे पोर आहेत सांगा. मत्स्य
गंधा जी आपल्या वडिलांना मदत म्हणून होडी चालवायची. होडी म्हणजे नांदेडला कसे जातं सांगा. होडीने म्हणत तुम्ही तर जर तर माहित असेल तर ना, ती तरीवर होती आणि पराशरांनी तिच्यावर कृपा केली, ज्याचा परिणाम जगाला व्यास मिळाले. जे काम शाळकर महाराजांनी केलं ते काम त्यांना परंपरेने कृष्णाने शिकवलेलं आहे. हा अभंग मला काय उगाच ट्रॅफिक मध्ये सापडलेला नाहीये. जे काम कृष्ण करतो तेच काम शाळकर महाराज करतात. मला या अभंगातून एवढंच सांगायचं आहे. कीर्तनकाराने असं बोललं पाहिजे, त्या वाक्यात त्या सगळ्या अभंगाच्या सगळ्या शब्दांचा अर्थ ध्वनित झाला पाहिजे. त्याला प्रतिज्ञा वाक्य म्हणतात. आता ज्यांनी अभंगावर न बोलण्याची प्रतिज्ञा केलेली त्याला हा नियम नाही. प्रतिज्ञा वाक्य असं होतं की आपल्यातला न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न करणारा हा अभंग आहे. न्यून आणि न्यूनगंड याच्यात जमीन आसमान इतका अंतर आहे. न्यून म्हणजे कमी असणं आणि न्यूनगंड म्हणजे पूर्ण असताना कमी आहोत असं वाटणं. विठ्ठला विठ्ठला. न्यून परवडलं, न्यूनगंड नाही परवडत. न्यून न्यून चालेल, कमी आहे तर कमीच आहे ना. पण भरपूर आहे आणि तरी आपल्यात कमी आहे असं वाटणं फार हानिकारक आहे. आपल्याला भजन जमणार नाही हे गजेंद्र बोलला असता तर ठीक होतं. आपल्याला सत्संग जमणार नाही हे धर्मराजा बरोबरचं कुत्र बोललं असतं तर बरोबर आहे. पण आपल्याला वारी जमणार नाही माणूस बोलतो म्हणजे आखरीतच आहे. विठ्ठला सांगा भाऊ, तुकाराम महाराज कधी म्हणाले का रे गाढवात वाजून पंढरपूरला गेला नाही? असं महाराज गाढवाला बोलले का कधी? कुत्र्या भजनाला येत नाहीस विठ्ठला. पण त्यांच्यात न्यून आहे. कोणतं न्यून? भजनाची साधन सामुग्री ती इंद्रिय व्यवस्था त्यांच्याकडे नाही आहे. आपण दिल इंद्रिय हात पाय सगळ्याचा हिशेब द्यायला लागणार आपल्याला. देव विचारील डोळे दिले होते काय बघितलंस? मग देव सांगितलं पाहिजे पंढरपूरला गेलो होतो आवडे हे रूप गोजिरे सगुण. देव विचारील कानाने काय ऐकलंस? सांगता आलं पाहिजे. आम्ही भगवंताची कान भरून ऐकेन तुझी कीर्ती. देव विचारील वाणी दिली होती भजन केलं का नाही? का नुसती लग्नात मोडली गावातली? विठ्ठला न्यून चालेल, न्यूनगंड नाही. मग संत विचार करतात याला विसर पडलाय की मी कोण आहे. आणि दुसरी गोष्ट मी दुबळा आहे हे यांनी मान्य केल्यामुळे एवढा मोठा भगवंत कसा प्राप्त होईल हा प्रश्न याच्या पुढ्यात आलाय. भीती असते ना साधकाला, देव स्वीकार करेल की नाही. इतकी लोक भजन करतात, माझा जग पोचत असेल का नाही? मोरारी बापून एकाने विचारलं हे एवढी माणसं जप करताय माझा त्याला ऐकू जातो का नाही? बापूने फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले नाम जपते जपते अगर आंखों में से आंसू बहे तो समझो संदेशा पहुंच चुका है. विठ्ठला तुला जमणार नाही, तुला जमणार नाही तर त्याच्या मनावर ते बिंबतं. पण त्याला जर तुम्ही सतत सांगत राहिलात ना तुला जमेल तुला जमेल तुला जमेल, खरंच त्याला ते जमतं. खेड्यात अशा व्यवस्था अजिबात नाही. ब्राह्मणांकडून एवढं शिका. जे चिअरअप करणं आहे ना
जे प्रोत्साहन देणं आहे ते त्यांच्यात सगळ्यात उत्तम आहे. त्यामुळे त्यांच्यातल्या सगळ्या ॲबिलिटी ते कृतीत आणू शकतात, ते घडवू शकतात. आणि आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की असलेल्या क्षमता माणसं जाळून बसते. तुम्ही फक्त हार्मोनियमचा क्लास लावा, शेजाऱ्याला कळू द्या तुम्ही पेटी वाजवायला जाता, तर पण ते सांगतो तू हार्मोनियम वाजव, पेटी हार्मोनियम, त्याच्या बाप जन्मी विठ्ठला. हे बघा, स्ट्रॉबेरी लावता कुठल्या पण गावात येते, पण ती पिकते महाबळेश्वरला. कारण ती पिकायला जे क्लायमेट पाहिजे ना ते तिथं आहे. तशा प्रत्येकातल्या सुप्त गुणांना प्रगट करण्यासाठी समाजाने क्लायमेट जनरेट करावं लागेल, ते तयार करावं लागेल, तयार करावं लागेल. तुम्ही आटाळीकर सप्ताह करताना माझी इच्छा आहे, मी पत्रिका पाहिल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही 3 कीर्तनकार कुठून पण आणा, पण तुमच्या सप्त्यात पहिलं कीर्तन सिद्धेश्वर महाराजांनी केलं पाहिजे. विठ्ठला जागर कालच तुम्ही करायचं आहे. म्हटलं एवढ्या मोठ्या उत्सवात बरं यांनी गेल्या वेळेला माणसं सांभाळता आली पाहिजे, कौतुक करता आलं पाहिजे. एखाद्या लहान मुलाने कीर्तन केलं तर म्हणा ना त्याला, बाळा अरे तुला पाहिल्यावर ध्रुव प्रल्हाद आठवतात, हे त्याला सांगतात. हे बाल कीर्तनकार म्हणजे पोर खेळ 10, मग तुझी पोरं का नाही खेळत? बरं तरुणाने कीर्तन केलं तर धंदा झाला, मग तू कर. इथं काही रजिस्ट्रेशन नाही लागत, कोणी पण करू शकतं, बांधा फेटा विठ्ठला. बसून तर आता बसून नाही झोपून करतील, तुला काय करायचे? अरे तो कीर्तन बसून करतो, पण त्याचा संकल्प उभा आहे ना. चांगलं बघण्याची, चांगल्याला चांगलं म्हणण्याची सवय त्यांनी आपल्याला लावली. त्यांनी भजनी घडवले, त्यांनी नित्यनेम करणारे घडवले, त्यांनी पारायण करणारे घडवले, त्यांनी कीर्तन करणारे घडवले. आणि हे आमचं काम नाही, हा जो आपल्यात न्यूनगंड निर्माण झाला होता तो खरवडून काढला. आता माझं स्वप्न आहे, इतके दिवस आपण सगळीकडून इथं कीर्तनकार आणायचो ना, आता आपण सप्लायर व्हायचं विठ्ठला. की स्वतंत्र, मग पारतंत्र्याने स्वातंत्र्याला कसं काय प्राप्त करायचं, अपूर्णाने पूर्णाला कसं काय मिळवायचं, दुःखरूपाने सुखरूपाला कसं काय मिळवायचं, असे प्रश्न पडू शकतात. का देवाने माझ्या मागे यावं? आपल्याला हे जमणार नाही असं वाटलेल्या जीवांना तुकोबाराई समजावतात, जरा शांती घ्या म्हणे. का नाही तुम्हाला जमणार? तुमच्या सारखे होते, त्यांना जमलं की नाही पहिल्या शरणात? एवढा
गावातल्या पुलांचं असंच राहतं विठ्ठला. आणि एकच कीर्तन सगळे लाईव्ह करतील विठ्ठला. मला जायचं मला जायचं मला जायचं. आता सगळे थांबल्यावर एकाने घाई केल्यावर त्याला लई शुभेच्छा असतात. एक जण म्हणाला ए याला लय घाई आहे, जाऊ दे. तो असं नाही म्हणाला जाऊ दे, तो काय म्हणाला याला लय घाई जाऊ दे. आणि असं काय असलं लोक रस्ता लगेच देतात. मोबाईलवर काढून व्हिडिओ रेडी बघू कसा बुडतो. महाराज तो बाईकवाला इतका एक्सपर्ट होता, त्या बायकरने तेवढं पाणी जात असताना सही सलामत गाडी त्या बाजूला गेली. तो जसा निघून गेला ना, ही मोबाईल पटापट खिच्यात टाकली ना आपल्या गाड्या लाईनीला लावल्या. का बरं? आता त्यांना जायचं, पण त्यांना आता का जायचंय? मग अशी का नाही गेले? कारण आपण पलीकडे जाऊ शकतो हा कॉन्फिडन्स त्यांना नव्हता. बरं मग तेव्हा नव्हता तर आता कसा काय आला? तो गेला, तो गेलेला आम्ही पाहिलं आणि मग आम्हाला कळालं तो जर जाऊ शकतो तर आपण का जाऊ शकतो. आणखी सोपं सांगतो, वारीला आपण जेव्हा निघतो तेव्हा पहिल्या वर्षी ना त्या वारकऱ्याला काहीच अंदाज नसतो. एकदा यांनी सांगितलेलं असतं वारीत लय मजा आहे, त्यांना माहितच नाही. एक वटाणा वाट्याला आला तर नाही तर असा विठ्ठला लागले सगळे आघोरी. बर त्या तंबूचं एका वाक्यात वर्णन करू का? शेवटचा माणूस झोपायच्या आत पहिला माणूस जागा होतो त्याला तंबू म्हणतात. आणि कुठून प्लास्टिक दिलेलं असतं का ते खुरकुर 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 झोपच नाही. त्यांना असं वाटलं मस्त आंघोळ आंघोळ. घरी शॉवर बाथ होता, तिथे टँकर बाथ. फार अवघड परिस्थिती. अशा सगळ्या प्रवासात असतो. तो पहिल्या दिवशी मस्त बॅग बी घेऊन पक्क सामान घेतो. पहिलाच दिवस आहे, पक्क सामान पाठीवर घेतलं की समजायचं नवीन खेळाडू आहे विठ्ठला. बरोबर आहे ना? दिल्ली नंबर 26 विठ्ठला. पहिला मुक्काम पुणे. 10 वाजले तरी पुण्याचा पत्ता नाही. तो 6 वाजल्यापासून विचारतो पुन्हा आलं का, पुन्हा आलं का, पुन्हा आलं का. तो विचारतो असं वाटतं हा पुन्हा येणारच नाही. तो ज्यांनी नेलेला असतो ना हा त्याच्या मागे लागतो. अरे तू 6 वाजता आरती बोलला, इथं 12 वाजत आली, जेवण नाही. तो उद्या आराम आहे ना, आज बोलू नको. मग दुसऱ्या दिवशी पहाटे 12:30लाच उठतो. त्याला हे माहित नाही हा आराम का दिलाय. दुसऱ्या दिवशी सासवड आणि त्या दिवे घाटात तर फार मजा. बरं त्याला पुन्हा खोटं बोललं जातं. काय घाट चढला का सासवड आलं. त्याला माहित नाही झेंडेवाडी पासून सासवडीपर्यंत नाकात दम येतो. आले नसतो दमतो आपण. पण होतो काय माहिती का, ते 60-70 वर्षाचे जे आजी असतात ना त्या नुसत्या तुर 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 पुढं. बरं मग आणि आपण 40-50 वर्षाची सगळी जहाज माग विठ्ठला. त्याला थुकू देत नाही कोणती. तो एवढाच विचार करतो 70 वर्षाची आजी तूर तूर धावते, मला का जमणार नाही. 40 वर्षाच्या माणसाला 70 वर्षाचा माणूस दिवे घाट चढवतो, त्याला नाथाच्या घरची उलटी खून म्हणतात विठ्ठला. हे मान्य नाही. भानगड काय? तुम्हाला तो स्वाभिमान पाहिजे. अंबादास महाराज मी अजून एक प्लॅन दिले, म्हणजे आपले प्लॅन आपल्या पुण्यतिथीपर्यंतच लॉन्च होतील वाटतं. ना आपण या खांबाला वरच्या बाजूला एक बॅनर पुढच्या वर्षी लावा. तो कशाचा? एक कुटुंबातून त्या कुटुंबातल्या अशा एखाद्या व्यक्तीला निवडा ज्याने गावासाठी समाजासाठी काही काम केलं, काही त्याग केला. छोटीशी गोष्ट असते. कुटुंबातला एक निवडा तुम्ही. काय कुटुंबाला द्या ठरवून. खंडोबाच्या देवळात ठरवतील की आपल्यातलं कोण द्यायचं. वाटल्यास दरवर्षी नवीन माणूस लावा. तो बॅनर नंतर हे बावशी ती पोलीस काय सांगतात बा, लहान मुलं सांभाळा. तुझी गंठन घेऊन तू कुठे चालली 50 तोला. ती काय सांगितलं माहिती का? म्हणजे मग तुला काय बोलायचं आहे? बोलू एखाद्याने मारला हिसका तर वारीच लक्षात. मग ही वारी तू गंठनीची पुण्यतिथी म्हणून कर विठ्ठला. तापतीने पाडील तर कशाला. मला काय म्हणायचं ऐकलं का?
पंढरीच्या 25 लाखाच्या वारीमध्ये जी 50 तोळे दागिने घालून डेअरिंग मध्ये म्हणते कोण येईल एका फटक्यात मारीन पाडीन, त्यांनी ब्रिटिशांना कमी धुतले असतील का? पुत्र आहात, काय स्वतःला लहान समजून राहिला? संकोचोनी काय झाला सीता संकोचोनी काय झाला सीता संकोचोनी काय झाला हेही आपोषण ब्रह्मांडाचे हे आपोषण ब्रह्मांडाचे हे आपोषण ब्रह्मांडाचे. आपल्यातल्या शक्ती तत्वाचा आपल्याला परिचय झाला की त्या ऊर्जा बलवान होतात. श्रोतेहो मला सांगा ना, तो बाईकवाला ब्रिजवरून पुढे गेल्यानंतर बाकीचे सगळे जाऊ शकले का? मेटल्स आर लिक्विड, धातू द्रवरूप आहे. लोक म्हणतील लिक्विड घेऊन आलाय विठ्ठल. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका, अभिमानी अशी गर्भवान, अभिमानी आदि गर्भवान, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानियाशी गर्भवास. कोणाला उदाहरणात समोर ठेवावं? तुकाराम महाराजांनी उत्तम उदाहरण निवडून आणले. ढोळीयाची ताक पिरी कोण पोरे चांगली, त्या ताक पिणाऱ्या गवळ्यांच्या पोरांसोबत देव आहे. काय अशी चांगली होती ती पोरं? काय चांगली होती? जो खेळायला आलाय तो सामान्य नाही ना. योगी यांचे ध्यानी ध्याता ना तुडसी तो तू आम्हापासी मागे पुढे. हे प्रमाण असं म्हणायला पाहिजे, जो तू आम्हापासी मागे पुढे तो तू योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडसी. जो तू आमच्या मागे पुढे करतो ना तो तू कसा आहेस? तू योग्यांच्या ध्यानात न येणारा असा तू आहेस. एक गवळण आपल्या मैत्रिणीला सांगते, शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधुली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. हा सिद्धांत गायीच्या धुळीत माखलेला नाचत होता तो मी बघितला नंदाच्या अंगण्यात. विठ्ठला नाच नचावे. त्या गोकुळातल्या पोरीने याला वाटीभर ताकासाठी नाचवलाय. विठ्ठला कशाला करतात? विठ्ठला बोबड्या म्हणजे बोबड्या, बोबडा बोलत होता. पेद्या तो तसा. बघा तू आपल्याकडे एखादा जर पक्का सडपातळ बांधायचा असेल ना त्याला आधीच नाव ठेवतात वाळक्या. एखादा जाडजूड असलं का त्याचं नाव ढोल्या. अरे काय करावं काय? एखादा सावळा असला का त्याचं नाव ठेवतात काळ्या, आणि गोरा असला का भुऱ्या. विठ्ठला त्याला सेवा करायची असते ना त्याला देवबुद्धी बरोबर. पावसाळ्यात एक भाजी फक्त रानात मिळते, तिची शेती करता येत नाही, असं काटेरी राहत. कंठोली बोला, त्याला लई शुद्ध विद्ध फोडणी देऊ नका, नाही तर कारण भक्ती हा प्रारब्धाचा प्रभाव नाही, प्रभू कृपेचा प्रसाद आहे. विठ्ठला गळा लॉक केला आणि ओठ बंद केले. ओठ का बंद केले? बाहेर जायला नको. आणि गळा का लॉक केला? आतमध्ये उतरायला नको. उतरण्याचा धोका आहे. धोका असतो ना. सप्ताह झाला नाही, हिशोबाची मीटिंग झाली नाही का समजायचा कार्यक्रम झाला. विठ्ठला आता बोलता येईना का? तोंडामध्ये सगळा माल आहे, खाल्ल्यावर बोलता येत नसतं. म्हणजे मी तेच सांगतो किंवा त्याच्यात खाल्लं. कृष्णाला फार काळजी. अरे मित्रा काय झालं? तुझे गाल कसे काय सुजले, कसे काय फुगले? हे त्याच्याही क्वेश्चनला आन्सर करेना. पेंद्याने कृष्णाचे दोन्ही ओठ असे चिमटीत पकडले आणि असा शटर ओपन केला आणि अख्खं ताक इकडूनची फाईल तिकडं ट्रान्सफर. आता त्या पेंद्याचा गाल मोकळा झाला आणि कृष्ण
असं वाटलं हनुमान मंदिरला आलाय. आता पेंद्या मोकळा झाला. कधीपासून गुंतलेला होता. पेंद्या म्हणतो अरे घे, कधीपासून सांभाळलं होतं तोंडात, गाल दुखायला लागले माझे, हे पी. कधी नाही ते माझ्या आईनं दिलं होतं, तोंडात घेतलं ताक आणि तुझी आठवण झाली कृष्णा. अरे तू लोण्याचे गोळे चोरून आणतो, चोर अशी बदनामी तुझी होते, आई तुला दाव्याने बांधते, आम्हाला आयतं मिळालं तर आम्ही द्यायला नको. घे तुझ्यासाठी आणलंय, बिनधास्त पी. आणलं कशात? तोंडात. आणि काय नाही केलं? आयतांची उष्टावली, आयतांची उष्टावली, उष्टावली, आयतांची उष्टावली, आयतांची उष्टावली. आहा आयतांची उष्टावली, आयतांची मनोमय पूजा किंवा पूजा नामे देव जोडे बघितलं पाहिजे, त्याला निहाळलं पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. ताक पिऊन झाल्यावर पेंद्याने विचारलं कसं वाटलं, टेस्ट कशी होती. कृष्ण लगेच सुरुवात, हे पेंद्या त्रिभुवनामध्ये मला अनेक प्रकारचे नैवेद्य भाषण नको करू, नीट सांग. म्हणजे काही नॅचरल असायला पाहिजे का नको, किती आर्टिफिशियल. ये आय विठ्ठला माझी बोलता आमची एक विनंती. म्हणजे काय तेवढं कीर्तनात सांगा की बाबांनो खोट्या चौकशा जाऊन लग्न मोडू नका रे विठ्ठला. ते म्हणा खरंच बाबा. तू म्हणाल का तुझ्यासारखं ताक कुणीच दिलं नाही. म्हणजे कसं काय? अरे म्हणे ताक कोणी पण आणायचे, असा तांब्या पहिल्यांदाच पाहिला विठ्ठला.